तिवसा तालुक्यातील तळेगाव ठाकूरमध्ये यशोमतीताई ठाकूर यांच्या मार्गदर्शनात 620 विद्यार्थ्यांना चार्जिंग लाईट वाटण्यात आले। यामध्ये भाऊसाहेब ठाकूर विद्यालयातील 280 विद्यार्थी, जिल्हा परिषद मुलांची शाळा यामधील 116 विद्यार्थी, जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक कन्या शाळेमधील 223 विद्यार्थिनींना चार्जिंग लाईट वाटण्यात आले। चार्जिंग लाईट वाटपानंतर मुलांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद पाहायला मिळाला। प्रथमतः शाळेतील शिक्षक वृंदांनी प्रमुख पाहुण्यांनी चार्जिंग लाईटबद्दल मार्गदर्शन केले। चार्जिंग लाईटमुळे मुलांना अभ्यासाची गती मिळेल। इलेक्ट्रिक लाईन जर गेली तर चार्जिंग लाईट विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी उपयोगी ठरेल। यापूर्वीसुद्धा शाळेमध्ये यशोमतीताई ठाकूर यांच्या मार्गदर्शनात छत्री वाटप व शालेय वस्तू वाटप करण्यात आले होते। या वाटप कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती अध्यक्ष यशदादा ठाकूर, सभापती कल्पनाताई दिवे, सरपंच दर्शनाताई मारबदे, तालुकाध्यक्ष सतीश पारदी, राजूभाऊ ठाकूर, पोलीस पाटील किशोरभाऊ दिवे सह सर्व कार्यकर्ते, गावकरी, पालक व्यवस्थापन समिती व शिक्षक वृंद कार्यक्रमात उपस्थित होते। जनसमर्थन न्यूज, तळेगाव ठाकूर, तिवसा। म्हणजे किचन मध्ये काम करत आहे आणि लाईन गेलेली आहे तर आईलाही थोडी मदत झाली पाहिजे। द्यायचं का? मागल्या वर्षी सुद्धा ताईंनी या तळेगाव ठाकूरमध्ये हायस्कूल, पूर्व माध्यमिक मुलांची शाळा आणि प्रायमरी शाळा मुलींची शाळा यामध्ये छत्रीचं वाटप केलं। त्याचप्रमाणे यावर्षी सुद्धा विद्यार्थ्याच्या शैक्षणिक दृष्टिकोन लक्षात घेऊन आणि गावातला लोडशेडिंगमुळे विद्यार्थ्यांना जो लाईनचा त्रास होते, इलेक्ट्रिक त्यांच्या अभ्यासात व्यत्यय येतो ते हा दृष्टिकोन लक्षात घेऊन यशोमतीताईंनी यावर्षी चार्जिंग लाईटचं सर्व विद्यार्थ्यांना जवळजवळ 600 ते 700 विद्यार्थ्यांना या तळेगाव ठाकूर या गावात लाईटचं वाटप केलं। ताईंना या गावकऱ्यातर्फे आणि आम्ही आमच्या काँग्रेस कमिटीतर्फे ताईंना धन्यवाद देतो आणि असंच या गावाकडे वेळोवेळी ताईंना लक्षात द्या। कोणताही राजकीय उद्देश लक्षात न ठेवता ताईंनी या सार्वजनिक कार्यात भाग घेतला आणि विद्यार्थ्याचा या ग्रामीण भागातला विद्यार्थी घडावा म्हणून एक चांगला उपक्रम हाती घेतला। त्याबद्दल मी ताईंचं मनापासून आभार मानतो।